पिझ्झा म्हणजे सर्व मुलांच्या आवडीचा प्रकार आहे, परंतु नेहमी बाहेरून पिझ्झा आणणं शक्य नसतं किंवा घरीसुद्धा पिझ्झा पटकन तयार होत नाही। तर त्यासाठीच आज आपण अगदी 5 मिनिटात तयार होणारा ब्रेड पिझ्झा बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी व्हीट ब्रेड घेतलेले आहेत। ब्रेडला आपल्याला थोडं बटर लावून घ्यायचं आहे आणि ते अशा प्रकारे पॅनमध्ये ठेवून आपल्याला थोड्या वेळासाठी शेकून घ्यायचे आहेत। ब्रेड खूप सॉफ्ट असतात, त्यामुळे आपल्याला त्याला अशा प्रकारे बटर किंवा तूप लावून थोडंसं शेकून घ्यायचं आहे, जेणेकरून ते थोडे क्रंची होतील आणि आपला ब्रेड पिझ्झा अगदी छान तयार होईल। आणि हे बघा, अशा प्रकारे दोनही बाजूंनी ब्रेड शेकून घ्यायचे आहेत। साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी हे ब्रेड आपल्याला शेकून घ्यायचे आहेत। त्यानंतर एका बाउलमध्ये साधारण 2 चमचे एवढं बटर काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढी लसणाची पेस्ट घालायची आहे। तुम्ही हा लसूण किसून घेऊ शकतात किंवा ठेचून घेतलेला लसूण सुद्धा वापरू शकतात। आता शेकून घेतलेले ब्रेड आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। चारही ब्रेड आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण जे गार्लिक आणि बटरचं मिश्रण तयार केलेलं होतं ते आता आपल्याला ब्रेडला लावून घ्यायचं आहे। तर चारही ब्रेडला आपल्याला बटर आणि गार्लिकचं मिश्रण लावून घ्यायचं आहे। त्यानंतर यावर आपण टोमॅटो सॉस लावून घेऊया। तुमच्याकडे जर पिझ्झा सॉस असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकतात। त्यानंतर मी इथे मेयोनीज घेतलेला आहे, तर ते सुद्धा आपण याला लावून घेणार आहोत। चारही ब्रेडला मेयोनीज आता आपण लावून घेऊया। त्यानंतर कांद्याचे मी अशा प्रकारे छोटे काप करून घेतलेले आहेत, ते आपण यावर ठेवून घेऊया। तसेच टोमॅटोचे काप सुद्धा यावर आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर शिमला मिरची असेल तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकतात। त्यानंतर यावर थोडासा चिली फ्लेक्स घालूया आणि थोडंसं चीज घालूया। चीज आपल्याला अशा प्रकारे किसून घालायचे किंवा चीज स्लाइस असेल तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकतात। त्यानंतर चवीनुसार आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे, जेणेकरून याला खूप छान टेस्ट येईल। आता परत एकदा यावर थोडंसं चिली फ्लेक्स घालून घेऊया आणि थोडासा ऑरिगॅनो घालून घेऊया। तुमच्याकडे मिक्स हर्ब असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकतात। त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे किंवा बटर सुद्धा तुम्ही वापरू शकतात आणि त्यावर आपल्याला हा ब्रेड पिझ्झा ठेवून घ्यायचा आहे आणि यावर आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि हा पिझ्झा आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी अशा प्रकारे शेकून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह ओव्हन असेल तर तुम्ही हा पिझ्झा मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये सुद्धा बनवू शकतात। तर 3 ते 4 मिनिटांनंतर आता पिझ्झा तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकतात मस्त असा ब्रेड पिझ्झा बनवून तयार आहे। मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही हा पटकन तयार करून देऊ शकतात। तुम्ही बघू शकतात खालच्या बाजूने मस्त क्रंची झालेला आहे। तर मस्त असा ब्रेड पिझ्झा बनवून तयार आहे। याचबरोबर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा बनवू शकता। तर इथे मी हा पिझ्झा ओव्हनमध्ये बनवून घेतलेला आहे, तो सुद्धा अगदी छान झालेला आहे। तर आजची ब्रेड पिझ्झाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।